मोदींनी सांगितलं की आज मी म्हणे त्या सगळ्या ज्यांनी कोणी ट्रोल बिल केले त्यांना मी सगळ्यांना माफ करतो. या नीटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांची कोण माफी मागणार? मला काम मिळू देत, मला पैसे मिळू देत, नोकरी लागल्यावर माझं लग्न होऊ देत, त्याची स्वप्न असतात. मग तो विचार करतो की बाबा देवळात जाऊ, आपण देवासमोर नतमस्तक होऊ. त्याच्या लक्षात येतं अरे त्या देवळातच चोऱ्या व्हायला लागल्यात. राम मंदिरावरती मत मागताना बरोबर गेलात तुम्ही. मग ज्या वेळेला 1400 कोटी रुपयांची चोरी झाली, पंतप्रधान स्वतः एकटे गेले होते, सगळेजण बाजूला उभे होते. स्वतः एकट्याने जाऊन तिकडे जाऊन पूजा केली, प्रतिष्ठापना केली, सगळ्या गोष्टी केल्या. पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल? 2004 मध्ये काँग्रेस सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला शिक्षणावरती खर्च किती होता? 3.2%. आज 2026 मध्ये तो किती आहे? 2.8%. म्हणजे शिक्षणावरती जेवढा खर्च व्हायला पाहिजे, अमेरिकेमध्ये जाऊन बघा, युरोपमध्ये जाऊन बघा, शिक्षणावरती काय प्रकारचा खर्च करतायत. आज त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांना त्यांची स्वप्न, त्यांना काय म्हणायचंय, त्यांना काय सांगायचंय, त्या प्रत्येक गोष्टींसाठी, प्रत्येक स्वप्नांसाठी त्यांच्याकडे वाट आहेत. आज पंतप्रधान सांगतायत, त्यांच्या निवेदनामध्ये बोललेत की ही विद्यार्थी हे सगळे जे आहेत हे चुकीच्या रस्त्यावरती भरकटलेले आहेत. चुकीच्या रस्त्यावरती. मी एक ओशोंचं एक वाक्य ऐकलं, मी वाचलं होतं ज्यावेळेला मी, त्यातलं एक वाक्य होतं ओशोंचं, फार छान वाक्य होतं. आणि त्याच्यामध्ये असं म्हणाले ते कि कौन कहता है कि इस देश का युवक गलत रास्ते पे भटक रहा है? रास्ता बनाने वालों ने ही अगर गलत रास्ता बनाया है तो युवकों को क्यों टोकते हो? ते चुकीच्या रस्त्यावरती नाही आहेत. त्यांच्या आशा, अपेक्षा, महत्वाकांक्षा या सगळ्या मारल्या जात आहेत. मोदींनी सांगितलं की आज मी म्हणे त्या सगळ्या ज्यांनी कोणी ट्रोल बिल केले त्यांना मी सगळ्यांना माफ करतो. या नीटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांची कोण माफी मागणार? हा देश नीट समजून घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांचं, तरुणांचं, तरुणींचं म्हणणं, मत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज तो विद्यार्थी ज्या वेळेला तो हवालदिल ज्या वेळेला होतो त्या हवालदिलपणामध्ये तो जातो कुठे? मग देवाकडे प्रार्थना करायची, मला नोकरी लागू देत, मला काम मिळू देत, मला पैसे मिळू देत, नोकरी लागल्यावर माझं लग्न होऊ देत, त्याची स्वप्न असतात. मग तो विचार करतो की बाबा देवळात जाऊ, आपण देवासमोर नतमस्तक होऊ. त्याच्या लक्षात येतं अरे त्या देवळातच चोऱ्या व्हायला लागल्यात. देवळात चोऱ्या. राम मंदिरासारखं इतकं भावनिक दृष्ट्या महत्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते. आणि याच्यावरनं सरकारमध्ये असलेले कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत. राम मंदिरावरती मत मागताना बरोबर गेलात तुम्ही. मग ज्या वेळेला 1400 कोटी रुपयांची चोरी झाली, पंतप्रधान स्वतः एकटे गेले होते, सगळेजण बाजूला उभे होते. स्वतः एकट्याने जाऊन तिकडे जाऊन पूजा केली, प्रतिष्ठापना केली, सगळ्या गोष्टी केल्या. पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल? का त्या अयोध्येमधनं एक खासदार निवडून नाही आला म्हणून आमचा संबंध तुटला असं आहे? आज तो हवालदिल झालेला जो तरुण आहे तो या सगळ्या मंदिरांचा रस्ते पकडतोय.
धर्मांध बनवू नका त्या तरुणाला. शिक्षणाच्या वाटेवरती लावा. नुसतं जय श्रीराम बोलून होणार काही नाहीये. आज अनेक गोरक्षक गाड्या पकडतायत, गायी पकडतायत, सगळ्या पकडतायत. आणि हेच आमचेच पंतप्रधान ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सांगतायत की बीफ एक्सपोर्टमध्ये भारत हा 1 नंबरचा देश आहे. बीफ एक्सपोर्टमध्ये ते कापल्याशिवाय होणार आहे का एक्सपोर्टमध्ये आपण 1 नंबरचे? मग त्या गोरक्षकांचं काय करायचं? आपण करतोय काय? देश चाललाय कुठे? देश काय विचार करतोय? काय कशाचा कशाला ताळमेळ नाही. बस दिसली जमीन की दे अदानीला, दिसलं जंगल की दे अदानीला.